नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो बघा, टीईटी परीक्षेला फक्त एक दिवस शिल्लक आहे। ओके, फक्त एक दिवस या ठिकाणी टीईटीच्या परीक्षेकरता शिल्लक आहे। त्या अनुषंगाने आता आपण टीईटीच्या ज्या प्रश्नपत्रिका होता, तर प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी ही जी आहे टीईटीची प्रश्नपत्रिका विद्यार्थी मित्र, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा जो घटक आहे, हा घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, खालीलपैकी कोणते उदाहरण हे निर्णायक विचाराचे नाही असा प्रश्न आहे। ओके, बघा, शास्त्रज्ञ शोध लावतात, शिल्पकार वास्तुशिल्प तयार करतात, शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात की शिक्षक निसर्ग चित्र काढतात। या ठिकाणी निर्णायक विचाराचं नाही म्हटलं तर शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात। पर्याय क्रमांक 3 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र। यानंतर बघा, खाली दिलेल्या संबोधाविषयीच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर विद्यार्थी मित्र बघा, या ठिकाणी संबोधाविषयीचे अयोग्य विधान म्हटलेलं आहे। बघा, पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण केले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात, हे अगदी योग्य आहे। इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडण्यासाठी संबोध स्पष्ट आणि अचूक असावे लागतात, हे देखील योग्य आहे। मूळ संबोध स्पष्ट नसतील तर पुढचे संबोध देखील सहजने समजणे स्पष्ट होतात। संबोध जे आहे सहजपणे स्पष्ट होतात का? नाही होत, या ठिकाणी चुकीचं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 2, मूळ संबोध स्पष्ट नसतील तर पुढचे जे संबोध आहे सहजपणे स्पष्ट होतात, हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे। ओके, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, बघा आपल्याला या ठिकाणी प्रतिमेचे प्रकार, ओके, काय म्हटलेलं आहे, प्रतिमेचे प्रकार आणि ते उदाहरण याच्या योग्य जोड्या लावायचा पर्याय आपल्याला दिलेला आहे। ओके, बघा, गती प्रतिमा, स्वाद प्रतिमा, गंध प्रतिमा आणि स्पर्श प्रतिमा। बघा, गंध प्रतिमा या ठिकाणी आपण समजून घेऊया। गंध प्रतिमा म्हटलं की काय आलं, या ठिकाणी आपल्याला काय येत असतो, गंधच प्रतिमा काय म्हणतात, तर या ठिकाणी बघा, कचरा कुंडीतील जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे। ओके, कचरा कुंडीच्या जवळून जाताना आपण नाकाला रुमाल लावतो, हे कशात झालं बरं, तर हे गंध प्रतिमाचं झालं। ओके, बघा या ठिकाणी आपण टेकल करू शकतो, गंध प्रतिमा काय, कचरा कुंडीच्या जवळून जाताना नाकाला रुमाल लावणे, म्हणजे काय या ठिकाणी 3च ब। आता बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 3च ब आपल्याला एकाच याच्यात दिसतं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा आता गती प्रतिमा काय असते विद्यार्थी मित्र, गती प्रतिमा। ओके, बघा गती प्रतिमामध्ये काय येतं, तर वाहनाच्या वेगाची तुलना, गती कशासंबंधी, वाघाची वाहनासंबंधित येते, वाहनाच्या वेगाची तुलना गती प्रतिमा। स्वाद प्रतिमा, अन्नाची चव लक्षात येणे, आणि स्पर्श प्रतिमा ही मखमलपणा, मऊपणा जाणवणे, स्पर्श प्रतिमा। ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा, जेव्हा अध्ययन करता, बघा काय प्रश्न, जेव्हा अध्ययन करता, ओके, जेव्हा अध्ययन करता नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देतात, ओके, नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग करतो व तसेच नवीन परिस्थितीशी साधर्म्य जे आहे, ओके, नवीन परिस्थिती साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थितीत दिलेल्या प्रतिसाद तो नवीन परिस्थितीमध्ये देतो, हे थॉर्नडाईकच्या कोणत्या उपनियमाचा प्रतीक आहे? विद्यार्थी मित्र काय ठिकाणी बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, नवीन परिस्थिती साधर्म्य, साधर्म्य म्हणजे काय आलं, समानता, साधर्म्य म्हणजे काय, तर समानता, लक्षात ठेवा। साधर्म्य म्हणजे कशा संबंधित आहे, साधर्म्य आहे समानतेशी संबंधित। ओके, मग त्यामुळे आपण काय ठेवणार, या ठिकाणी समानता लक्षात ठेवला तर या ठिकाणी प्रतिकेच्या समानतेचा नियम, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी दिलेल्या शास्त्र आणि विज्ञान या तर्कशास्त्रासाठी उपयोगी पडणार खालीलपैकी कोणती पद्धती आहे? डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी कोणती पद्धती सांगितली आहे, तर ती आहे संशोधन पद्धती। ओके, कोणती सांगितलेली आहे, संशोधन पद्धती, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, औद्योगिक क्षेत्रात उदय झालेली अत्याधुनिक अध्ययन पद्धती ज्यामध्ये लोकांना नवीन कल्पनांचा, उपक्रमांचा अवलंब करून विकसनशील व गतिमान राहावे लागते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती होय? कोणती अध्यापन पद्धती आहे, याला कोणती म्हणतात? बुद्धिमंथन, व्याख्यान, समालोचन की दूरचित्रवाणी? विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 1 बुद्धिमंथन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। अध्यापन प्रतिमाने आणि त्याचा उद्गाता यांच्या जोड्या, बघा आपल्याला 100% मी आपल्या यापूर्वीच्या सेशन्समध्ये आपण घेतलेल्या विद्यार्थी मित्र, तर अध्यापनाची प्रतिमा आणि त्यांच्या जोड्या। ओके, बघा आता स्मरणशक्ती प्रतिमान हे कोणाचं आहे, तर स्मरणशक्ती प्रतिमान तर जेरी ल्युकस यांचं, स्मरणशक्ती प्रतिमान कोणाचं आहे, जेरी ल्युकस यांचं स्मरणशक्ती प्रतिमान आहे। सर्जनात्मक प्रतिमान हे बायरन यांचं आहे, सर्जनात्मक प्रतिमान कोणाचं येतं, तर बायरन या मानसशास्त्रज्ञाचं सर्जनात्मक प्रतिमान आहे विद्यार्थी मित्र। त्यानंतर सामाजिक पृच्छा प्रतिमान, ओके, बघा सामाजिक पृच्छा प्रतिमान जे आहे हे कोणाचं आहे, तर सामाजिक पृच्छा प्रतिमान हे विल्यम गार्डन यांचं आहे। ओके, सामाजिक पृच्छा प्रतिमान कोणाचं आहे, विल्यम गार्डनर यांचं जे आहे हे सामाजिक पृच्छा प्रतिमान येतं। त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान जे आहे, ओके, प्रत्यक्ष
प्रशिक्षण प्रतिमान हे कोणाचं आहे, तर हे गॅग्ने या मानसशास्त्रज्ञाचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला अध्यापनाची प्रतिमाने त्याच्या उद्गाता यांच्या जोड्या आपल्याला विचारल्या जातात विद्यार्थी मित्र. ओके, बघा आपण विद्यार्थी मित्र अध्यापनाची प्रतिमाने व त्याचा उद्गाता या संबंधित ऑलरेडी एक लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवरती घेतलेलं आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे. ओके, 100% यामधील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट होताना दिसतात. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला बरेचसे प्रश्न जे आहेत ते रिपीट होऊ शकतात. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, फ्लॅडर्स यांची आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे. फ्लॅडर्स यांची आंतरक्रिया विश्लेषणाची खालीलपैकी कोणती मर्यादा योग्य आहे. बघा, तर फ्लॅडर्स संदर्भात लक्षात घ्या योग्य म्हटलेलं आहे, त्यामुळे यामध्ये काय तर निरीक्षकास अनन्यसाधारण महत्त्व असते. यामध्ये जे निरीक्षक आहे यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, बघा तुम्हाला आतापर्यंत जे झाले आहे आज आपण दिवसभर ओके काय या ठिकाणी टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. ओके, टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. त्याकरता तुम्हाला करायचं काय तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी. ओके, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. चलो या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, पुढीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात आणि तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल राखतात, आवश्यक ते पुढाकार घेऊन मदत करतात. कोणतं आहे तर या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचं काय म्हटलं या ठिकाणी कशात संयमाने वागत आहे. ओके, परिस्थितीत समतोल राखत आहे, आवश्यक ते पुढाकार घेत आहे. हे काय झालं या ठिकाणी कोणत्या प्रतिमानामुळे म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी वर्तन परिवर्तन प्रतिमान. ओके, काय होतं तर वर्तन परिवर्तन प्रतिमान. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, वर्तन परिवर्तन प्रतिमान. ओके, चलो बघा विद्यार्थी मित्रो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन अक्षमता. ओके, काय म्हटलेलं आहे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ओके, अध्ययनात अक्षमता आहे अशा मुलांच्या शिक्षणाविषयी कोणते विधान अयोग्य, आपल्याला अयोग्य असणारं विधान ओळखायचं आहे. या मुलांना अध्ययनासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. बघा बरोबर आहे, ज्या मुलांची अध्ययन अक्षमता आहे त्यांना आपल्याला जास्त वेळ द्यावा लागेल ना, हे विधान बरोबर आहे. यांच्यासाठी अमूर्ताकडून मूर्ताकडे ज्या गोष्टी माहिती नाही तिथून माहिती असणाऱ्या गोष्टीकडे आपल्याला द्यावं लागेल, अगदी बरोबर आहे. आणि वेगवेगळे स्मरण खेळ त्यांना द्यावे लागतील, हे देखील बरोबर आहे. आता आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे, त्यांना मानसोपचाराकडे न्यावं लागेल का, नाही. बघा अध्ययनात अक्षमता आहे तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यावरती काम करावं लागेल, मानसोपचाराकडे त्यांना न्यावं लागणार नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या मुलांना मानसोपचार तज्ञाकडे न्यावे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा प्रत्येक वेळी विद्यार्थी मित्र प्रश्न जो आहे हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचणे हे खूप महत्वाचे आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1957 मध्ये मूलगामित्व, ओघवतेपणा, लवचिकता आणि उत्पादकता या निर्यामकतेचे घटक संशोधन जे आहे ओके याचं घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले. बघा याचं काय, याचे मूलगमित्व कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. गिलफोर्ड, जॅक्सन व मेसिक, टर्मन की गोपाल एसके. ओके, गोपाल स्वामी एसके. तर काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र, तर या प्रश्नाचं उत्तर आहे गिलफोर्ड यांनी मांडलेलं आहे. ओके, बघा गोपाल स्वामी म्हटलं तर या ठिकाणी लक्षात द्या आरसा व चांदणी ही संकल्पना ज्या येते त्यासाठी गोपाल स्वामी. ओके, आरसा व चांदणी संकल्पना ज्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्या ठिकाणी आपण गोपाल स्वामी यांचं हे लिहू शकतो. ओके, बघा गिलफोर्ड या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आज तुम्हाला सर्व विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या टीईटीच्या सर्व विषयावरील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. ओके, प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी चॅनलवरती राहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, बघा काय प्रश्न आहे, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी दिलेल्या व्याख्या. बघा आपल्याला परीक्षेमध्ये मानसशास्त्रज्ञ ओके मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या याच्यावरती प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्र. बघा नॉर्मन मन, ऑलपोर्ट, M.A. मे ओके आणि A. टॅक्सलर असे या ठिकाणी पर्याय दिले आहेत. बघा आता नॉर्मन मन आणि टॅक्सलर, नॉर्मन मन यांनी काय म्हटलं आहे तर नॉर्मन मन यांचं काय विद्यार्थी मित्र, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता, कर्तृत्व व
कलाविशेष यांची गुंफण. ओके बघा नॉर्मल मन यांनी काय म्हटलंय, व्यक्ती संदर्भात काय म्हटलंय तर गुंफण हा शब्द लक्षात ठेवा. गुंफणवरून आपण लक्षात ठेवू शकतो. नॉर्मल मन यांनी काय, व्यक्तिमत्व म्हणजे काय, शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता जी आहे, कर्तृत्व आणि जे आपले कलाविशेष आहे यांची गुंफण म्हटलेलं आहे. ओके बघा नॉर्मल मन कशाने आपण गुंफण या शब्दावरून आपण लक्षात ठेवणार. त्यानंतर ऑलपोर्ट. ऑलपोर्ट काय म्हणतात, ऑलपोर्टचं म्हणणं काय तर मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे व्यक्तिमत्व, असं ऑलपोर्ट यांचं म्हणणं आहे. ओके मानसिक यंत्रणाची संघटना म्हणजे हे आहे व्यक्तिमत्व असं त्यांचं. सर्व काय, सर्व मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या व्यक्तिमत्वासंबंधीच आहेत. ओके त्यानंतर MMA जे यांनी म्हटलं तर व्यक्तिमत्व काय तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे सामाजिक व्यक्तिमत्व. ओके हे काय सामाजिक संदर्भात दिलेलं आहे. आणि टॅक्सलर यांनी गोळाबेरीज म्हटलेला आहे. टॅक्स या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा, शब्द काय दिला आपल्याला, टॅक्स. टॅक्स गोळा करायचा, टॅक्स काय करायचा, टॅक्स गोळा करायचा. मग टॅक्सलर काय सांगते तर व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थिती जोडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची गोळाबेरीज, टॅक्सच गोळा करणार हा गोळाबेरीज म्हटलेला आहे. ओके बघा पर्याय क्रमांक 1 याचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक पद्धतीविषयी दिलेल्या खालील बाबीतून कोणती बाब अयोग्य आहे. प्रश्न शेवटपर्यंत वाचायचा विद्यार्थी मित्र. मानसशास्त्रामध्ये प्रश्न हा शेवटपर्यंत वाचणे आवश्यकच आहे. ओके बघा या ठिकाणी अयोग्य असणारी बाब प्रायोगिक पद्धतीविषयी. बघा अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या प्रायोगिक पद्धतीविषयी असणारी अयोग्य बाब. या पद्धतीत पूर्वनियोजित वर्तनाचे वस्तुनिष्ठ निरीक्षण केले जाते. अगदी बरोबर आहे. या पद्धतीत किमान 2 व्यक्तींची गरज असते. यस प्रायोगिक पद्धतीत 2 व्यक्तींची गरज असतात. प्रायोजकाने प्रयोजकावर केलेले पूर्ण नियंत्रण अनावश्यक आहे. ठेवणे अनावश्यक आहे का, नाही हे आवश्यकच आहे. या ठिकाणी अनावश्यक म्हटलं आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला अयोग्य विचारले होतं. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. अध्ययन क्रियेतील प्रगतीस खालीलपैकी कोणते विधान सहाय्यभूत ठरत नाही असा प्रश्न म्हटलेला आहे. बघा कोणते विधान ठरत नाही तर जी गोष्ट शिकायची आहे तिथे अध्ययनपूर्वी काही प्रमाणात झाले असेल तर ते प्रगतीला अपायकारक ठरते. जर आपण एखादी गोष्ट शिकत आहे आणि त्यापैकी काही आपण थोडा भाग आधीच शिकलेला आहे तर आपल्या त्या ठिकाणी पूर्ण लक्ष असणार का, नाही. त्यामुळे ते काही ठिकाणी प्रगतीला अपायकारक ठरते. हे या ठिकाणी सहाय्यभूत ठरणार का, नाही. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तींमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अति उत्साह दाखवतात. ओके त्या ठिकाणी लक्ष द्या, ॲड्रेनिल. ओके कोणता स्त्राव, ॲड्रेनिल. उत्साह जो आहे आपल्या शरीरामध्ये, मुलांमध्ये उत्साह कशा निर्माण होतो, ॲड्रेनिल यामुळे होतो, ॲड्रेनिल या संप्रेरकामुळे. ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या गरजांपैकी कोणती व्यक्तिगत गरज आहे. बघा व्यक्तिगत गरज. ओके बघा सुरक्षा, जोडीदार, परावलंबित्व या सर्व काय आहेत, या सर्व सामाजिक गरजा आहेत. ओके या सर्व कशा आहेत, या सर्व सामाजिक गरजा आहेत. मात्र प्रतिष्ठा ही व्यक्तिगत गरज आहे. प्रतिष्ठा काय, व्यक्तिगत गरज आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 प्रतिष्ठा या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात ज्ञानरचनावाद संबंध जो आहे यापैकी कोणते तत्व समाविष्ट आहे तर पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी ज्ञानरचना करतात. हे तत्व यामध्ये समाविष्ट आहे. पूर्वानुभवाच्या आधारे विद्यार्थी जे असतात ज्ञानरचना करतात. यानंतर हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला आता संरक्षण यंत्रणा जी आहे, ओके काय म्हटलेलं आहे, संरक्षण यंत्रणा. संरक्षण यंत्रणा या घटकावरती आपल्याला प्रश्न दिसतोय आणि 100% आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये देखील याच्यावरती प्रश्न दिसणारच. ओके बघा एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकुन साहेबावर रागवू शकत नाही आणि तो घरी आल्यावर काय करतो, आपल्या बायकोवर रागवतो. आता हे संरक्षण यंत्रणेच्या खालीपैकी कोणत्या प्रकारामुळे घडते. प्रक्षेपण, प्रतिपुरण, आत्मताडन की विस्थापन. एकीकडचा राग दुसरीकडे गेला म्हणजे तो एका ठिकाणी दुसरीकडे विस्थापित झाला. पर्याय क्रमांक 3 विस्थापन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पुढील प्रश्न बघा 79 नंबरचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते. संशोधन आहे का, निदानात्मक आहे का, माहितीपट नाही. हे सर्व कोणत्या पद्धतीने साध्य होते तर उपचारात्मक मुलाखत. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, इयत्ता 7वी मधील 50 विद्यार्थ्यांमध्ये सचिनच्या गणितातील जो गुणानुक्रम आहे हा 4था आहे तर त्याचा शततक्रम किती. बघा किती असणार आहे तर शततक्रम. या ठिकाणी काय बघा 50 विद्यार्थ्यांमध्ये गुणानुक्रम काय म्हटलं आहे 4था, 50 मध्ये 4था.
मग 100त काय व्हायला, 100 त्याच्या दुप्पट राहील ना, कितवा होणार, 8वा होणार. 100त कितवा होणार, 8वा. बघा 50 मध्ये जर हा चौथा असेल, मग 50 ची दुप्पट आहे 100, मग 100 मध्ये किती होणार रे बाळांनो, तर 100 मध्ये होणार 8. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 8 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. क्लिअर आहे सर्वांना. बघा अतिशय लॉजिकली सोपे प्रश्न असतात, फक्त थोडा विचारपूर्वक त्या ठिकाणी आपल्याला सोडवावा लागतो. ओके चलो, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. ओके बघा विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे. बघा विकास प्रक्रियेत विभिन्नता आढळते, अगदी बरोबर आहे. प्रत्येकाची जी विकास प्रक्रिया ही समान असते का नाही, याच्यामध्ये विविधता आढळते. म्हणजे पर्याय क्रमांक 1च या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके 4 पर्याय असतील तर इतर पर्यायाकडे जायची गरज नाही, आपल्याला उत्तर मिळालं पटकन उत्तर निवडायचं, पुढच्या प्रश्नाकडे जायचं. पुढील प्रश्न बघा, जीन पियाजे पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत मूल अवबोधाचे संबोधन वर्गीकरण करायला शिकवते आणि प्रत्यक्ष कृतीयुक्त निष्कर्ष काढायला शिकते. तर कोणती आहे, तर मूर्त क्रियाकाल अवस्था. कोणती आहे, मूर्त क्रियाकाल अवस्था. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. टीईटीच्या आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत आपण डायरेक्ट प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट प्रश्नपत्रिका कुठल्या स्वरूपाची असते, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात या संबंधी तुमचा डाऊट जो असेल तो क्लिअर होईल आणि एक आपली सराव उजळणी देखील या ठिकाणी होत आहे. कारण की आपण काय करतोय, मागील प्रश्नपत्रिकेचं रिव्हिजन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत. ओके मागील प्रश्नपत्रिकेचं रिव्हिजन या ठिकाणी आपलं होत आहे. म्हणजेच याच टाईपचे प्रश्न जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ज्या पद्धतीने प्रश्न सेट करते तेच प्रश्न आपण घेत आहोत. ओके चलो या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आणि मित्रांच्या टोळ्याकडून राहायची असते. बघा किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती काय असते, आपल्या मित्रांच्या टोळ्याकडून राहायची असते आणि याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकाने कोणती बाब टाळावी. बघा काय करावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार गट करून विविध स्पर्धा आयोजित कराव्या का, नाही ही बाब हे करणं आहे. ओके योग्य आहे. वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांना टाकावी, अगदी बरोबर आहे. काम करतील चांगलं, टोळी करून विध्वंसक कार्य करणाऱ्या उपयुक्त होणार नाही हे पाहावे, हे देखील लक्ष द्यावंच लागेल ना. फक्त काय करावं की विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे, ही बाब त्या ठिकाणी टाळली पाहिजे अशा वयामध्ये. ओके चलो बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपला उद्देश असा आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिका एक्झॅक्ट कशा स्वरूपाची असते हे समजलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुमची परिपूर्ण अशी तयारी विद्यार्थी मित्र झाली पाहिजे. ओके चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसिक वय हा संबोध बुद्धिमापन क्षेत्रातील बिने यांची मोठी देणगी होय, याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. बघा काय म्हणता येईल आपल्याला, शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तीचा मानसिक विकास होतोच असे नाही, बरोबर आहे. ओके तर याविषयी आपल्याला काय यांनी काय लिहिलं आहे, बिने यांचं काय आपल्याला विद्यार्थी मित्र देणगी का म्हटलेलं आहे, कारण यांनी मानसिक वयाचा शोध कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे. ओके मानसिक वयाचा शोध घेण्याचं सूत्र जे आहे हे अल्फ्रेड बिने यांची देणगी आहे. मग या ठिकाणी सामान्यतः जन्माच्या वयी 16व्या वर्षी मानसिक विकास असतो पूर्णत्वाला पोहोचतो, हे या ठिकाणी त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे. हे अगदी योग्य विधान आहे. पुढचा प्रश्न बघा, थॉर्नडाईक यांची बुद्धिविषयक उत्पत्ती मांडताना स्पियरमन यांच्या उपपत्तीवर आक्षेप केलेल्या मतांमधील खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. बघा थॉर्नडाईकची बुद्धिविषयक संख्यात्मक उत्पत्ती आहे आणि स्पियरमन यांची आहे द्विघटक उपपत्ती. ओके बघा आता यामध्ये काय सांगितलेलं आहे, बघा बुद्धीचे सर्वसामान्य काय या ठिकाणी उत्तरच देतो मी तुम्हाला डायरेक्टली. तर बुद्धीचे सर्वसामान्य विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे असतात. बुद्धीचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे असतात. या ठिकाणी हा त्याच्यामध्ये काय हे असणार विधान हे काय असत्य आहे. बाकी इतर सर्व विधान या ठिकाणी यांची अगदी बरोबर आहे. जसं की बुद्धी ही मज्जातंतू व परस्पर निबद्ध असते, अगदी बरोबर. मज्जातंतूची प्रक्रिया ही गुंतागुंतीची आहे, हे देखील त्या ठिकाणी सांगितले, ते पण अगदी बरोबर आहे. एखादे कार्य करताना दर्जाचे कोणत्या दर्जाचे होईल या मज्जातंतूवरील प्रक्रियेवर अवलंबून असते. एखादे कार्य करताना ते कार्य कुठल्या दर्जाचे होईल हे आपल्या मज्जातंतूमधील प्रक्रियेवर अवलंबून असते. ओके बघा यानंतर पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, ज्या बुद्धी व्यक्तीमध्ये ज्या विविध भावना असतात त्यांच्या प्रसंगानुरूप प्रकटीकरण करून व्यवस्थापन होणे म्हणजेच काय, तर भावनिक बुद्धिमत्ता होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ओके अयोग्य विधान ओळखायचं आहे. व्यक्तीला स्वतःच्या भावनांची ओळख असणे गरजेचं असते, अगदी बरोबर आहे. भावनेचे प्रकटीकरण
किती तीव्रतेने व्हावे याचे व्यवस्थापन होणे गरजेचं असतं, हे देखील योग्य आहे. यानंतर एखादी दुःखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब आहे, अगदी योग्य आहे, भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात आहे. त्यानंतर इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते. अनावश्यक आहे का? नाही, हे चुकीचं आहे. इतरांच्या भावनांची ओळख आपल्याला झालीच पाहिजे, हे या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो हे आवश्यक आहे. काय आहे? आवश्यक. आपल्याला काय म्हटलं होतं? प्रश्न काय होता? अयोग्य विधान ओळखायचं होतं. कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अवधानाचे वैशिष्ट्य नाही? ओके, अवधानाचं वैशिष्ट्य नाही असं म्हटलंय. अवधानाचं वैशिष्ट्य नसणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. अवधान ही निवडक प्रक्रिया आहे, अगदी बरोबर आहे, निवडक प्रक्रिया आहे अवधान. ओके, आपण निवडू शकतो, आपल्याला ठरवू शकतो आपल्याला कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं ते बघा. आणि अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. ऑब्विसली अवधानामुळेच आपलं जे ज्ञानग्रहण आहे, आपलं आकलन क्षमता जे अवधानामुळेच डिपेंड असते. त्यानंतर अवधान एका गोष्टीवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही, हे देखील बरोबर आहे. एकाच गोष्टीवर आपण अवधान दीर्घकाळ टिकून ठेवू शकतो का? नाही. समजा विद्यार्थी वर्गामध्ये बसून आहे, वर्गामध्ये बसून असताना बाजूच्या खिडकीतून त्याला इतर मुलं खेळताना दिसतं की ऑटोमॅटिक जे आहे त्याचं लक्ष वर्गाच्या बाहेर खेळणाऱ्या त्या मुलांवरती जातं. ओके, त्याच्यामुळे काय अवधान एका गोष्टीवर टिकून ठेवता येते का? नाही. अवधान हे एकाच गोष्टीवर टिकून ठेवता येत नाही, हे अगदी योग्य या ठिकाणी आहे. अवधानाचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला काय म्हटलंय? वैशिष्ट्य नसणारा घटक म्हटलाय. तर अवधान आंतरिक बाबीवर एकाग्र होत नाही, हे चुकीचं आहे. अवधान जे आहे आंतरिक बाबीवर एकाग्र होत असते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चलो पुढील प्रश्न बघा. संवेदनाची निवड. ओके, संवेदनाची निवड ही चेतकाच्या स्वरूपावर अवलंबून असते आणि चित्राचे अवबोध, खालील चित्राचे अवबोध होत असताना त्याच्या संवेदाचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या रचनेत होईल? बघा या ठिकाणी काय आपल्याला चित्रावरती जे आहे संवेदना जे आहे त्या संवेदनाची निवड म्हटली आहे. समीपता, साधर्म्य, सातत्य की पूर्णत्व. ओके, तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय दिसते आपल्याला? बघा आपल्याला हे लाईन आहे त्या आपल्याला काय वाटायला बरं? ए आणि बी जवळ आहे, सी आणि डी जवळ आहे, ई आणि एफ जवळ आहे. आपल्याला काय झाले? हे झाली समीपता. पर्याय क्रमांक 1 समीपता या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान धारणेच्या स्वरूपाविषयीचे समर्थन करत नाही? पूर्ण प्रश्न वाचायचा, शेवटचं वाक्य महत्वाचं असतं. बघा समर्थन करत नाही म्हटलेलं आहे. ओके, बघा मग आपण नुकत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया ही काय काय चालू शकते? समर्थन करते. धारणा निरनिराळ्या पातळीवर होते, अगदी बरोबर आहे. धारणा ही निरनिराळ्या पातळीवरच होत असते. कोणत्याही व्यक्तीची धारण प्रक्रिया सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही, हे देखील बरोबर आहे. सारखी असते का? नसते. त्याच्यामुळे या ठिकाणी एका विषयाचे पठण संपतात दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केले की धारणा चांगली होते, चुकीचं आहे. या ठिकाणी काय चुकीचं आहे? हे विधान या ठिकाणी समर्थन करत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4च आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण ज्या टीईटी विषयाची जी प्रश्नपत्रिका होत्या, ओके बघा या ठिकाणी आपण टीईटीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ओरिजिनल प्रश्नपत्रिका, तर प्रश्नपत्रिका स्वरूप जे आहे आपण या ठिकाणी स्वरूप समजून घेतलं. प्रश्नपत्रिकेवर आधारितच आपण या ठिकाणी व्हिडिओज जे आहे या ठिकाणी आपण घेत आहोत. ओके, बघा यापूर्वी आपण टीईटीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकलेले विद्यार्थी मित्र. तुम्ही काय करायचं आहे? आपल्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओज बघायचे आहेत. आणि अजूनही जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा? मराठी व्याकरण, इंग्रजी, सामाजिक शास्त्र, गणित हे सर्व मला टाईप करून कमेंटमध्ये टाकायचं आहे. नक्कीच व्हिडिओ त्यावरची आपण घेऊ विद्यार्थी मित्र. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.